गणपती मजला सांगोबा मारुती। एक वेळेसचा प्रसंग असा आहे की सांगा बरं, सीता मातेचं अपहरण कोणी केलं? रामायण बघताना कोणी केलं? रावणाने केलं। सीता मातेचं अपहरण रावणाने केल्यामुळे प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण वनवासामध्ये वनवन भटकू लागले व ते कंटाळले आणि एका विश्रांती करण्याकरिता एका पारण्यात जाऊन वडाच्या वृक्षाच्या खाली विश्रांती करण्याकरिता गेले। कर्मा धर्मा संयोगाने त्या वडाच्या वृक्षावर बाळ हनुमंतराय आपल्या स्वामीची वाट पाहू लागले। बाळ हनुमंतरायांनी वरून बघितले आणि ते म्हणाले, अरे हे कोण्या पक्षाचे प्राणी आहेत? हे कोणते प्राणी आहेत? हे ते एवढालाच आहेत आणि यांना ते शेपटी सुद्धा नाही। मग हनुमंतरायांनी घोड्या करायला सुरुवात केली। हनुमंतरायांनी 10 क्विंटलची खांटी तोडली आणि प्रभू रामचंद्राच्या अंगावर टाकली आणि प्रभू रामचंद्राने एक चिलक मारावी आणि ती 10 खोल जाऊन पडावी। असे करता करता हनुमंतरायांनी 10, 20, 30 क्विंटलच्या खांट्या टाकल्या, पण प्रभू रामचंद्राने एक चिलक मारावी आणि ते 10 खोल जाऊन पडाव्या। मग हनुमंतराय कंटाळले व त्यांना आठवण आली की आपल्या अंजनी मातेची गोष्ट ध्यानात आली व ते खाली आले आणि प्रभू रामचंद्राचे पाय पकडले आणि म्हणाले, स्वामी मी तुमचा सेवक आहे, मला दूर लोटू नका आणि प्रभू रामचंद्राची सेवा करू लागले। मग एके दिवशी हनुमंतरायांनी असाच प्रश्न विचारला की का हो स्वामी, तुमचं काय हरवलं की तुम्ही इकडे वन 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 भटक आहात? तर प्रभू रामचंद्र म्हणाले, हनुमंता माझी पत्नी सीता मातेचं कोणीतरी अपहरण हरवली आहे, मी तिला शोधत आहे। तर हनुमंतरायांनी पूर्ण जंगलातले वानर एकत्र केले आणि सीता मातेचा शोध लावला। सीता मातेचा शोध लावला। हनुमंतरायांनी कशी भक्ती केली? तात्पर्य असे आहे, हनुमंतरायांनी त्या भक्तीचं काय मिळालं बरं? हनुमंतरायांनी अशी भक्ती केली की त्याची मजुरी काही न मागता भक्ती केली, निष्काम भक्ती केली, म्हणून त्यांना त्याचं फळ मिळालं। प्रभू रामचंद्राचे चरण दाबण्याकरिता मिळाले म्हणून देखिले रामचरण म्हणून देखिले
बघितला, स्वामीचा काच बघितला. आता आपण काय बघू? गुरुची भक्ती बघू. म्हणजे शिष्याने गुरुच्या घरी गेल्यानंतर कशी सेवा करावी हे तुम्हाला समजण्यास